नमस्कार. आज आपण बनवणार आहोत वडे. वडे हा विषय फक्त वडे मी तुम्हाला दाखवणार आहे, तर माझा विषय आज वेगळाच आहे. विषय काय आहे तर आपलं कुठं चुकतं, काय चुकतं, कुठं चुकतं, कसं चुकतं तेच कळत नाही. आपण फक्त कामच करायचं आणि काम करीतच राहायचं. सांगेन तेवढं काम करायचं, सांगेन तसं राहायचं, सांगेन तसं वागायचं, मर्यादेच्या पुढे जायचं नाही, ऐकायचं कुणाकुणाचं. लहानपणी वडिलांच्या पुढं जायचं नाही, शब्दाच्या बाहेर वागायचं नाही, आईच्या पुढं जायचं नाही, शब्दाच्या बाहेर वागायचं नाही. ठीक आहे, नाही वागलं तरी चालतं. उलट कसं राहतं, काय जुने लोक म्हणतात की मुलीवर संस्कार चांगले आहेत, पण कुठेतरी तिच्या पण भावना कळायला पाहिजे ना. तिला काय आवडतं, तिला काय लागतं, आईवडील 16व्या वर्षी लग्न करून मोकळे होतात. पुढे काय असतं, सासूबाईचं काय असतं, स्वयंपाक कर, धुणं धुई, भांडे घास, हे काम कर, दळण कर, पोरांचं कर, सासऱ्याचं कर, दिराचं कर, नवऱ्याचं कर, सगळे कामं व्यवस्थित कर. ते पण खूप छान आहे, पण भावना कुठं कळणार? तिला नाही का भावना? तिला नाही का जीव? तिला पण कुठंतरी भावना पाहिजे ना. तिचा पण कोणी विचार केला पाहिजे. तिचा विचार कोण करणार? ठीक आहे, संस्कार चांगले राहते. पुढे काय? पुढे तर नवऱ्याचं पण तेच, पोरं सांभाळ, कपडे धुई, काम कर, आम्हाला घाल, मग तू खा. करणार, ते पण ती करणार, खुशीने करणार, आनंदाने करणार. पण तिच्या भावना कोण कळून घेणार? तिला नाही का भावना? तिला नाही का सुख? तिला नाही का कुठं जावं वाटत? बोललं तर शहाणी, नाही बोललं तर खूप छान आहे. कसं वागायचं वागणाराने? असंच वागायचं की काकूबाई म्हणून काम करीत राहायचं. पुढं मुलांचं काय नको करू. तू फक्त स्वयंपाक कर, धुणं धुईन, भांडे घास. ठीक आहे. कधी तिला पण वाटत असं 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 8 दिवस झाल्यावर तिला पण कंटाळा येत असन. रागाने बोललं तर काही नको करू असे म्हणतात मुलं. तिला पण भावना पाहिजे ना. तिला पण काहीतरी, तिचा पण कोणीतरी विचार केला पाहिजे त्या आईचा. तिनं फक्त कामच करायचं का? 1 दिवस तिचा तरी विचार करा ना. कोणीतरी विचार केला पाहिजे. तिला पण कोणी विचारलं पाहिजे, तू खाल्लं का? तुला कुठं जायचं का? तुला कधी काही लागतं का? तिच्या भावना कळून घेतल्या पाहिजे. तिला पण विचारलं पाहिजे. तिला कधी राग आला तर समजून घेतलं पाहिजे. ती पण एक मुलगीच असती. तिला पण ते ज्या वेळेत तिला ते भेटलं नाही तर तिला पण कुठंतरी भावना असतील.
16व्या वर्षी लग्न, 18 वर्षानंतर लगेच मुलं आणि तिथून पुढच्या जबाबदाऱ्या. काय हे स्त्रीचं जीवन? कुठे संपेन हे? अजून काही स्त्रीला काही. आपण म्हणतो स्त्रीला राज्य आलेलं आहे, पण नाही. अजून कित्येक कठपुतल्या आहे घराघरात. त्या कठपुतल्यांचा विचार कोणीही करत नाही. आणि ह्या कठपुतल्या अशाच जातील. त्यांना कधीच कोणी, त्यांच्या भावना कधीच कोणी समजून घेणार नाही. कधीच कोणी त्यांना समजून घेणार नाही. जे ते फक्त ज्याचं त्याचं बघतं, जे काम करतं, जे कधीच ते दुसऱ्याचा विचार करू शकत नाही. तिच्या भावना कोणीच कळून घेऊ शकत नाही. तिला कोणी समजून घेऊ शकत नाही आणि समजून सांगणारही नाही. ती करती तर करीतच राहावं असं सगळ्यांना वाटतं. एक दिवस नाही केलं तर सगळ्यांना राग येतो, आणि केलं तर खूप छान आहे.